गुड मॉर्निंग ऑल. ग्रोसरी शॉपिंग झालं आणि घरी आले आणि त्याच्यानंतर ना बिल चेक करायला घेतलं. असं म्हणतात की जी बाई घरी आल्याच्यानंतर बिल चेक करते ना तीच खरी गृहिणी. म्हणजे व्हिडिओ पुरता नाही तर मी नेहमीच बिल चेक करतच असते. कारण ना बिल जरी कम्प्युटराईज असलं ना तरी त्यामध्ये सुद्धा मिस्टेक होऊ शकते. तर तुम्ही सुद्धा बिल नक्की चेक करत जा. आणि संध्याकाळी मी गेले होते छानपैकी असा भाजीपाला आणायला आणि तुम्ही बघू शकता किती फ्रेश भाजीपाला मला मिळाला होता. आणि ह्या वेळेस ना मला ब्रोकोली सुद्धा दिसला होता, सो मी तो घेऊन आले घरी. आणि ज्यावेळेस मी भाजी आणायला जाते ना त्यावेळेस अँटिक असं काहीतरी मी घेऊनच येत असते. म्हणजे ह्या वेळेस ना मला दिसले होते बनाना. म्हणजे आमच्याकडे जास्त हे कच्चे बनाना आणले जात नाहीत, पण मला ते दिसले आणि मला काय राहावे ना, सो मी म्हटलं चला याची छानपैकी भाजी करूया. पण घरी आल्याच्यानंतर मुलांनी हट्ट केला की नाही मम्मा आम्हाला चिप्स करून हवे. रात्रीच्या जेवणासाठी ना गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी आणि त्याचबरोबर डाळ भात असा बेत होता. सो मी पटकन आधी गवारीची भाजी निवडून घेतली आणि मुलांना चिप्स खायचे होते, सो ना चिप्स करायला घेतले. तर सगळ्यात आधी ना त्याची साल काढून घ्यायची आणि बनाने जे आहेत ना ते तुम्हाला पाण्यात ठेवायचे आहे आणि छानपैकी ते कोरडे करून घ्यायचे एका कापडाने. आणि त्यानंतर ना आपण त्याचे चिप्स करून घ्यायचे आहेत किसणीच्या साह्याने. तेलामध्येच ना मीठ आणि हळद घालून घ्या, त्याच्यामुळे ना तुमचे जे चिप्स आहेत ना ते अजून कुरकुरीत होतील. ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.